मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक आता सुरू झाली आहे। महत्त्वाचा अपडेट येतोय। ही बैठक आता आरक्षणासंदर्भात आहे आणि ती आता सुरू होते। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक असणार आहे। मराठा आरक्षणासंदर्भातली ही सर्वात मोठी बातमी समोर येते। आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू आहे। मनोज जरांगे सुद्धा या बैठकीमध्ये सहभागी होत आहेत। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मनोज जरांगे पाटील सुद्धा या बैठकीमध्ये उपस्थित असतील। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुरू आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई दौऱ्यावरून आता सरकार अलर्ट मोडवरती आलेलं दिसतंय। त्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भातली मोठी बातमी आता समोर येते। मराठा आरक्षणातली बैठक जी आहे ती आता सुरू झालेली आहे। मराठा आरक्षण उपसमितीची ही बैठक आहे। मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, मनोज जरांगे पाटील सुद्धा या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित असणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी सचिन जिरे। सचिन, मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाची बैठक सुरू आहे। मनोज जरांगे पाटील सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यात उपस्थित असणार आहेत। काय माहिती आहे? तुम्हाला एकच चिंता आणि सरकारला सुद्धा त्याची चिंता। हो, नक्कीच आता थोड्या वेळानंतर मनोज जरांगे पाटील हे देखील या बैठकीमध्ये व्हीसीद्वारे सामील होणार आहे। आंतरवाली सराटी त्यांचा जो उपोषण स्थळ आहे या स्थळावरून ते या बैठकीत जॉईन होणार आहे। आता थोड्याच वेळात ते जॉईन होणार आहे। सर्व प्रशासकीय यंत्रणेने तशी तयारी पूर्ण केलेली आहे आणि थोड्याच वेळात या बैठकीला ते सामील होतील। मात्र यामध्ये एक ज्या मॅरेथॉन बैठका 4 मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या आहेत त्यामध्ये आता नेमकं काय घडतं हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। मात्र यामध्ये वट हुकूम सरकार काढू शकतो अशा पद्धतीने सांगितलं जात आहे। मात्र या ठिकाणी मागणी अशी आहे मनोज जरांगे पाटील यांची की आम्हाला मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे। मात्र सरकार असं म्हणतंय की आम्ही ओबीसींना धक्का न लावता हे आरक्षण देऊ। त्यामुळं आता कोणता फॉर्म्युला सरकार वापरतात तो फॉर्म्युला मनोज जरांगे पाटील हे मान्य करतात का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं राहणार आहे। नक्की सचिन, बैठक स्थळावरून ओम आपले प्रतिनिधी सुद्धा आपल्यासोबत जोडले गेले आहेत। ओम, आता बैठकीच्या ठिकाणी सध्याची काय परिस्थिती आहे, काय चर्चा सुरू आहे? अमित, मराठा आरक्षण उपसमितीची बैठक आतमध्ये सुरू झाली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुरू आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्यासह इतर सगळी नेते मंडळी या बैठकीला आता हजर आहेत। आजच्या बैठकीमध्ये मुख्यत्वे ही जी बैठक आहे यामध्ये आतापर्यंत ज्या समितीनं जो अभ्यास केला आहे, जो अहवाल दिला आहे, त्या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा होईल। तो अहवाल आज उपसमितीच्या समोर ठेवला जाईल आणि शक्यतो मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाला आंदोलन करण्याची वेळ येऊ नये, त्यांना मुंबईमध्ये येण्याची आवश्यकता भासू नये, या अनुषंगानं काय पावलं उचलली जाऊ शकतात किंवा त्यावर काय निर्णय घेतला जाऊ शकतो या सगळ्या संदर्भामध्ये या बैठकीमध्ये चर्चा होईल। काही वेळापूर्वी या बैठकीला सुरुवात झाली आहे, त्यामुळे बैठकी अंती जेव्हा अधिकृतपणे माहिती समोर येईल तेव्हाच याबाबत स्पष्टता होईल की बैठकीमध्ये नेमकं काय घडलंय। अमित, नक्कीच आपण पुन्हा एकदा जाऊया सचिन जिरेंकडे। सचिन, खरं तर जे 20 तारखेला आंदोलन होतं त्यापूर्वीची ही महत्त्वाची बैठक मानली जाते, त्यामुळे आंतरवालीमध्ये सध्या काय परिस्थिती आहे, तिकडे काय बोललं जात आहे? आंतरवाली सराटीची जर आपण परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी तेच नियोजन 20 तारखेचं जायचं नियोजन या ठिकाणी सुरू आहे। मराठवाड्यातल्या विविध जिल्ह्यातले विविध गावातले मराठा बांधव या ठिकाणी येत असतात। त्याचबरोबर त्या मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केल्यानंतर भारुडकार असतील किंवा इतर भजनी मंडळी असतील ते या ठिकाणी येऊन आपली नाव नोंदणी करत आहेत। त्याचबरोबर JCB असतील, ट्रॅक्टरवाले असतील, हे आजूबाजूचे जे गाव आहे त्यांचं नियोजन कुठपर्यंत आलं याची माहिती या ठिकाणी मनोज जरांगे पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांना देत असतात। त्यांचं एक पथक हे मुंबईच्या दिशेने रवाना झालेलं आहे। मैदानं, तिथली पहाडं, डोंगर यांची देखील माहिती घेतली जात आहे। अशा पद्धतीने सर्व काही जो काही नियोजन आहे हे आंतरवाली सराटी येथूनच सुरू होत आहे आणि हा नियोजन पूर्णपणे यशस्वी करण्यासाठी स्वतः मनोज जरांगे पाटील एक एक गोष्टीवर लक्ष ठेवून असतात। मात्र आज ही मोठी घडामोड आहे। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 4 बैठका होणार आहे आणि त्याच बैठकीकडे मनोज जरांगे पाटील यांचं लक्ष आहे। थोड्याच वेळात ते देखील आता या VC मध्ये सामील होणार आहेत। अमित, नक्कीच ओम, खरं तर सरकारकडून सांगण्यात आलं होतं की मनोज जरांगेंना आंदोलनासाठी मुंबईत यायची गरज भासणार नाही, तर असं काही या बैठकीमधून मिळू शकेल किंवा अशी काही माहिती समोर येते?
निश्चितच सरकारचा पहिला प्रयत्न हाच असणार आहे की मनोज जरांगे पाटील यांच्यावर आणि पर्यायानं मराठा समाजावर, कारण जरांगे मराठा समाजाचं नेतृत्व करत आहेत, त्यांच्यावर आरक्षणासाठी मुंबईमध्ये येऊन कुठल्याही प्रकारे आंदोलन करण्याची वेळ येऊ नये. आज आपण दिवसभराचा घटनाक्रम पाहिला असेल तर मंत्रालयामध्ये दिवसभरात आरक्षणाच्या संदर्भामध्ये अनेक प्रकारच्या बैठका, प्रशासकीय हालचाली, अनेक प्रकारच्या गोष्टी आज घडत आहेत. ज्या प्रकारची बैठक आतमध्ये सुरू आहे त्यामध्ये निश्चित स्वरूपात अशी काही ठोस पावलं उचलली जाऊ शकतात अशी शक्यता आहे, जेणेकरून जो रोष मराठा समाजाचा आहे, जो मुंबईत धडकणारे जे मराठा समाजाचं आंदोलन मुंबईमध्ये प्रस्तावित आहे ते मुंबईत होऊ नये या अनुषंगानं यासाठी प्रयत्न केले जातील. कायदा सुव्यवस्थेचा नक्कीच एक मोठा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होऊ शकतो. नक्कीच त्यामुळे आज बैठकीमध्ये काय होतंय पाहणं नक्कीच महत्त्वाचं असणार आहे. आपण पुन्हा एकदा अंतरवालीमध्ये जाऊया. सचिन, मनोज जी तुमच्या सोबत आहेत त्यांच्याशी काही बातचीत होऊ शकेल? नक्कीच विचारूयात आपण त्यांना. तिथं पाटील साहेब, बैठका सुरू झालेल्या आहेत, तुम्ही कधी जॉईन होणार आहेत, काय यामधून सांगणार आहे? काय ते केव्हा जॉईन करतात ते नाही मला माहीत. मी आहे इथंच. बैठका सुरू झाल्या का? सुरू नाही झाले वाटतं आणखीन, असं ते म्हणतात. तुम्हाला काही फोन वगैरे काही माहिती, तुम्हाला संपर्क सरकारकडून साधण्यात आलाय? नाही, तहसीलदार आलेले त्यांची. आमच्याकडून काय नाही, फक्त 4ला आपली बैठक सुरू होणार आहे असं त्यांनी काल सांगितलं होतं, रात्री पण सांगितलं होतं. आम्ही शब्द दिल्याप्रमाणे थांबलो. तुम्ही तयार आहात? हां, मग हे काय आता ते नाही, इकडं काय कोण आणून ठेवलंय ते आता बघतो, काय दिसायचा अंदाज नाही. आणि होईल, पण सुरू होईल ना. सुरू झाल्यावर तर बोलणारच आम्ही. नाही बोलले तर आम्ही चाललोच 20ला. बोलले तरी चाललो तर नाही बोलले तरी चाललो. तुम्ही जाणार आहात, मग अडवल्यावरती काय करणार? काय आडी देत आडायचं काय संबंध आहे? आम्ही काय दगड घेऊन चाललो काय मुंबईला जायचं नाही काय? आम्ही मुंबईला जायचं काय संबंध आहे? तिथं अडवायचा संबंध काय त्यांना? हां, आम्ही न्यायाने मागणी करतोय, कायदेशीर हे आमरण उपोषणाला चाललो. शांततेत यापेक्षा देशात कोणचं आंदोलन आहे? मग कोणचं करतो म्हणा? वाढवायचा काय संबंध आहे? आम्ही एवढ्या मोठ्या संख्येने जाणार तुम्ही, ते सर्व काही खोळंबा होईल. मग आता उलशिक संख्याला द्यायनात ना. उलशिक संख्येने जाऊन बघितलं ना खूप वेळेस. आता त्यांना उलशिक संख्येने जमाना, त्याला आम्ही काय करावं? आता सगळेच मराठी मुंबईला चालले, कारण स्वतःच्या पोरापेक्षा कोणालाच प्रिय नसतं भाऊ काहीच. हां, प्रत्येकाला स्वतःच्या लेकराचं हितच महत्त्वाचं असतं. लेकरच मोठे व्हावेत प्रत्येकाला वाटत असतं. नाही तर प्रत्येक घरातल्या मराठ्यांचा प्रश्न इथे एकाचा नाही. त्यामुळं सगळ्या मराठ्यांनी उठाव केलेला आहे. सगळे पूर्ण धडकच मुंबईत मारणार आहेत. बोलताना तुम्ही मागे असं म्हटले की आम्हाला अडवलं तर मी फडणवीसांच्या नागपुरात आणि अजित पवारांच्या बारामतीत जाऊन बसू. नेमकं काय म्हणायचं होतं? नाही, मग तुम्ही विनाकारण नोटिसा द्यायला लागला. ते ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये आम्हाला अन्नधान्य न्यायचं आहे, कपडे न्यायचे, ते कशात न्यायचं? मग आमचे पोरं उपाशी मारता काय तुम्ही तिथं? मग तुम्ही जर तुमच्या पोलिसांनी अडवलं तर आम्ही तुमच्या दारात लाखाने लोक जाऊन बसणार, तुमच्या वैयक्तिक घराकडं पण आणि मुंबईकडच्या पण आणि शिंदे साहेबाच्या पण. आम्हाला सुट्टी नाही कोणाला. आम्हाला भेद आमच्यापाशी काय नाही. आम्हाला आमचे समाज प्रिय आहे, त्यामुळं आम्हाला काय त्याच्याशी नाही देणे गेलं. आता 2 बैठका आहेत आणि या बैठकामधून सरकार वट हुकूम काढेल, तुम्हाला असं वाटतंय का? वट हुकूम काढण्याची शक्यता आहे का? काढावाच त्यांनी. ते शहाणे असतील तर त्यांनी आता मराठ्यांचा वेळोवेळी अवमान करायला नाही पाहिजे. आता मराठी खूप झुंजलेले आहेत अनेक वर्षापासून, आणि आता हे 7 महिन्याचा वेळ तुम्हाला जवळपास दिलेला आहे. त्यामुळं त्यांनी आता कायदा पारित करून मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे, कारण मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात. उगा कोणाला घाबरून आणि भिवून त्याच्यासाठी सगळ्या दुनियाचा खाता येते. त्याच्यासाठी घेऊन तुम्हाला जर त्याचीच गरज वाटत असली, महाराष्ट्रात मराठ्यांची किती गरज आहे तुम्हाला आता कळत. मग हां, तुमचं उलटा सुलटा कार्यक्रम झाल्यावर लक्षात येईन. हे उगाच आपण लफडं अंगावर घेतलं. तुम्ही आणखीन तरी सावध. हसण्यावर हे आंदोलन तुम्ही नेऊ नका. हे आंदोलन साधं नाही आहे. आंदोलन टाळण्यासाठी वट हुकूम काढावा सरकारने अशी मागणी नाही, टाळायसाठी मग आंदोलन कशासाठी असते? न्याय मिळण्यासाठीच असतात ना. मग तुमच्याकडे जर पुरावे मिळाले, तुम्हाला कायदा पारित करायला अडचण काय? आता काहीच अडचण नाही ना. मग मराठ्यांचा तुम्हाला वेळोवेळी अवमान करायचा आणि मोघम कोणी खातंय त्याला खाऊ द्यायचं विनाकारण, हे तुम्हाला चालतं. आतापर्यंत म्हणत होते की आम्ही वाहनाने जाऊ, आता तुम्ही म्हणताय म्हशी देखील घेऊन जाणार. नेमकं काय? लोक निघालेत, त्यांना वाहनं मिळालं, मग ते म्हशीच घेऊन निघाले, मध्येच दूध काढतात, मध्येच पितात आणि तसेच पुढं चलत आहेत लोक. मी म्हणतो ते मराठ्यात नादच करू नका, यांना सांगतोय. ते हसण्यावरच नेतात आंदोलन. त्यांच्या लक्षात मसाडी घेऊन चाललेत म्हणल्यावर मी तर म्हणतो माया आधी मुंबई जाम होती का कोण? मलाच जाता येते की नाही मुंबईत कोणाला माहीत. आधीच त्यांना मुंबई बघायची असेल. घरं बऱ्याच जणांचे खूप काय वेगळे माइंड येतं. कोणाला रोड बघायचे आहेत, कोणाला विमानं बघायचे आहेत, कोणाला ती बैल बघायचा आहे, कोणाला कंपन्या बघायच्या. लोक आधी सुद्धा बघू शकतात आमच्या बी. नाही, मी गेल्याशिवाय नाही होणार. पण आता मुंबईत गेलो का त्यांना अधिकार नाही का मुंबई जायचा? तुम्ही काय गेले मग तिथं गेलेले पहिले ते काय आम्ही म्हणलो तुम्ही इतके मुंबईत काय करता?
तुम्हाला हिंडायला जमत आम्हाला उशीर बघ त्यांना आधी त्यांना वाटायचं गर्दीत भेटायचं नाही बाबा बघायला. आपण जर आधीच जाऊन बघू शकतात लोक. तिथं रावटी टाकू शकते. ते शिवाजी पार्कमध्ये आझाद मैदानाला झोपू शकते. आधी झोपायचं नाही का लोकांनी. बाकीचे झोपलेले तर रोडनी ते जमते का मग तुम्हाला? बरेच जण आहेत ना झोपलेले तिथं मुंबईत. मग आम्हाला येडं समजा बाबा लय झालं. आता तुम्ही आम्हाला ठरले तसं आम्हाला येडं समजा मराठ्याला. आम्ही कुठं झोपू? पण पाहिलं हे होते मनोज जरांगे पाटील. सरकारने आता तातडीने आजच्या बैठकीमध्ये वट हुकूम काढावा अशी मागणी देखील त्यांनी पुढारीच्या माध्यमातून केली आहे. नक्कीच. आपण पुन्हा एकदा ओमकडे जाऊया. ओम, आता बैठक सुरू झालेली आहे, पण मनोज जरांगे पाटील यांना अजूनपर्यंत तरी कॉल आलेला नाही असं मनोज जरांगे म्हणताय. तरी नेमकं काय नियोजन आहे? कशा प्रकारची बैठक असेल? अमित, आज 2 प्रकारच्या बैठका या ठिकाणी आहेत. एक म्हणजे शिंदे समितीची आणि दुसरी म्हणजे आरक्षण उपसमितीची. ज्याप्रमाणे आपण वटहुकुमाची चर्चा करतोय, वटहुकूम सरकार काढेल अशा प्रकारची सध्या चर्चा आहे. असं बोललं जातंय की ज्याप्रमाणे आंदोलनाची तीव्रता आहे आणि मुंबईमध्ये वारंवार आम्ही धडकणार असं मनोज जरांगे सांगतायत, त्या अनुषंगानं सरकार वटहुकूम काढू शकतं अशा प्रकारची दबक्या आवाजातली चर्चा ही सातत्यानं ऐकायला मिळते. मात्र वटहुकूम सुद्धा काढल्यानंतर त्याला सुद्धा काही मर्यादा आहेत. 6 महिन्यांच्या आत वटहुकुमाचं कायद्यामध्ये आणि इतर सगळ्या कायदेशीर बाबींमध्ये रूपांतरण करावं लागतं. त्यामुळे एकंदरच सरकारच्या समोर वटहुकूम हा जर एकमेव पर्याय असेल तर सरकारला तो स्वीकारावा लागेल अशी सध्याची परिस्थिती आहे असं आपण म्हणू शकतो. नक्कीच हो. तुमचे आभार, धन्यवाद तुम्ही बातचीत केल्याबद्दल. आणि सचिन, तुमचेही आभार. तर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आता सुरू होती.